मेले में जाकर अगर तुम इस झूले में नाही बैठे तो मेला ही क्या. म्हणून मी पण या सवारीचा आनंद घ्यायला बसूनच गेली. एक्साइटमेंट और डर सोबत आल्यामुळे देवाला आठवण केलं. तेवढं समोरून एक मुलगा म्हणतो, बोलो दीदी मैं ही देव हूँ. ओ अच्छा चल ठीक है भाई, करते एंजॉय. जो एक बार गया तो आए ना दोबारा, समझ लो जरा ये हवाओं का इशारा मेरे यारो. यारो जरा इधर देखो, जिथे आम्ही आमचा सामान हरवून दिला होता. अब मेले में खोई हुई चीज फिर से मिलना नेक्स्ट टू इम्पॉसिबल. यहाँ मुझे व्लॉगिंग का फायदा हुआ. साउथ की डिटेक्टिव्ह मूवी देखने का तजुर्बा होने के कारण डायरेक्ट सोल्युशन भेटलं. जेवढे व्हिडिओ घेतले होते सगळ्या व्हिडिओमध्ये बघितलं की मी लास्ट टाइम ती थैली कुणाच्या हातात आणि कोणत्या शॉप मध्ये होती. म्हणजे जेव्हा आम्ही झुल्याजवळ आलो तेव्हा कुणाच्याच हातात ती थैली नव्हती. म्हणजे क्लिअर झाले कोणत्या एरियामध्ये आम्हाला ती थैली शोधायची. तब मेरे भाई को याद आया की वो कौन सा शॉप था. रात्री 12 वाजता मेळा बंद झाल्यावर आम्ही शॉप मध्ये आमचा सामान शोधत होतो. बाय टेकिंग परमिशन ऑफ शॉपकीपर. वस्तूला बघताच माझे काही अशी रिएक्शन निघाले. सामान कम था पर ईमानदारी का था, इसीलिए छोटी छोटी खुशियों पे दिल मारे छलांग. बाय, टेक केअर मंडळी.